चला आज ना तुम्हाला काशी विश्वेश्वराची गंगा आरती भेटणार आहे. कसं मन कसं तृप्त आणि त्या धूपदीपांच्या वासांनी अगदी अगदी मन भरून आले. तर बघा, चला आज ना आपण गेलो होतो काशी अयोध्येला. तर त्याचंच गंगापूजन आहे एकत्रित. तर आपल्यासाठी ना प्रदीप भाऊ कंद यांनी खूप मोठा कार्यक्रम ठेवला होता, सर्वांचं एकाच ठिकाणी गंगापूजन करायचं म्हणून. तर काही लोकांनी ना आल्यावरती स्वतः केलं घरीच. कारण कसं असतं ना, काही लोक खूप शास्त्र पाळतात की तोपर्यंत नॉनव्हेज खायचं नाही. काहींना म्हणजे खाण्यासाठी त्यांनी पटकन केलं. तर काही जण असं काही पाळत नाही की समजा आलो आपण आणि ते नॉनव्हेज खाल्लं किंवा नाही खाल्लं. तर चला, जोडी सासू सोन्याची या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आहे आपलं गंगापूजन. तर बघा, एवढा मोठा विशाल भव्य दिव्य असा कार्यक्रम. आणि कसं आहे ना, बऱ्याच जोड्या कोणाची मुलं आले, कोणाच्या आया आल्या, तर कोणा जोडीनं आलं. आणि आज आमच्या अण्णासुद्धा नाही आले, त्याच्यामुळं मी काय आधी बसले नव्हते. पण आमची सरला ती काय मला बसून देते, नाही म्हटले तू पण बसायचं. मग काय मी तिथंच शेजारी बसले. पण त्या काकांनी सुद्धा सांगितलं, जरी आपलं माणूस नसेल ना तरी तुम्ही बसा, 4 फुलं त्या देवाला वा, अक्षदा वा, तुमचंही गंगापूजन छानच होणार. तर बघा, आता ना गंगापूजनला 6:15 सुरुवात होणार होती. तर ते पूर्ण 1 तास गेला आम्हाला. 7:15 झाले. त्याच्यानंतर ना ही भव्य दिव्य अशी आरती. तर अगोदर आपल्या आरत्या झाल्या, पांडुरंगाची, गणपतीची, भोलेनाथाची, दुर्गादेवीची, आणि नंतर शेवट गंगा आरती होती. तर अगदी काशी वाराणसीच्या स्टाईलने त्यांनी ती गंगा आरती केली. खूप म्हणजे खूप छान होती. तर अगदी मन अगदी प्रसन्न झालं. आणि असं वाटत होतं की आम्ही पुन्हा काशी अयोध्येत आलेलो आहोत. आणि काशीच्या घाटावरती सुद्धा अशी आरती असते ना, खूप छान. आणि तेच वाटलं इथं सुद्धा. तर काशीला जर गेलं ना, तर मेन म्हणजे त्याचं काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं ना, आरती केल्याशिवाय कोणच जात नसतं. कारण संध्याकाळी आरती ही घ्यावीच असं असतं त्याचं. तर आम्ही ही आरती इथं केली आणि खूप प्रसन्न वाटलं. तर ज्याच्या त्याच्या हातामध्ये तामान आणि त्याच्यामध्ये तो कापूर लावलेला. तर स्वतः आरती घेतल्याचा आनंद, ते कलश घडवा त्याच्यापुढे सुद्धा. आणि खूप छान असा कार्यक्रम झाला. खूप मन असं प्रसन्न झालं. असं वाटत होतं आम्ही पुन्हा काशीत आलेलो आहोत. जसं गावात घरात एक मत असावं, तसं गावातही असावं आणि असं पंचक्रोशीत असावं. इतकं छान त्यांनी कार्यक्रम ठेवलेला. आणि मस्त सगळ्या लोकांनी रिस्पॉन्स दिला. पूर्ण कार्यालय भरलं होतं आणि भरपूर पब्लिक होतं. खूप म्हणजे खूप अगदीच अवर्णनीय. आता मला इतकी काही म्हणजे शूटिंग काढता नाही आली. तरी पण आता हे काही लोक जेवायला गेलेले. आणि सर्वजण म्हणजे यथासांग कार्यक्रम त्यांनी खूप छान केला. त्यानंतर भोजनाचा कार्यक्रम झाला. आणि त्या ताईंबरोबर, दादांबरोबर सर्वांनी फोटो वगैरे काढले. प्रदीप भाऊंचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. कारण प्रत्येकालाच आपल्या आईवडिलांना काशी विश्वेश्वराला पाठवता येत नाही. तर काही लोक जातात ट्रिपा करून. अशा आम्ही खूप फिरलो आहे बरं. वैष्णवी देवी असो किंवा गिरनार असो, सर्व काय केलं. आणि चला, तर आता सर्वांनी ना भोजनाचा कार्यक्रम केला. आम्ही सुद्धा जेवणाचा आस्वाद घेतला. आणि कशी झाली गंगा आरती ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद भाऊंचे.